हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघा इथं प्रिन्सेस कट ब्लाऊजची इथं संपूर्ण शिलाई आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. जेणेकरून नवीन जरी तुम्ही शिकत असाल किंवा माझा बघा या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला स्टिचिंग करायला सोपं जावं यासाठी इथं बघा खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं बघू शकता मी अस्तर आणि कापड आहे तर ते व्यवस्थित असे जॉईंट करून घेतलेले आहे. पाठीमागचा पार्टसुद्धा मी इथे रेडी केलेला आहे. तर बाहीला बघा एकदम परफेक्ट असं अस्तरसुद्धा जॉईंट केलेलं आहे. तर बघा इथं वरच्या साईडला पाठीमागचा मुंड्याचा आकार आहे आणि खालच्या साईडला पुढच्या मुंड्याचा आकार आहे. म्हणजे अस्तर जे आहे तर ते आपण इथं परफेक्ट असं जॉईंट केलेलं आहे. तर बघा इथं आपण पुढच्या भागाची आता शिलाई पाहणार आहोत. तर बघा पुढचे पार्ट आहे ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचे आहे म्हणजे दोघं साईडचे. तर हे बघा हे पुढचे पार्ट आपण साईड पार्ट आहे ते ठेवून घेतले. त्याच्यानंतर बघा प्रिन्सेसची कटोरी आहे तर ती दोघं साईडला व्यवस्थित ठेवून घेतली. आता इथं बघा अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे. तर सर्वात पहिले बघा आपल्याला बघा इथं उजव्या हाताकडचा जो पार्ट आहे तर तो सर्वात पहिले आपण इथं जॉईंट करणार आहोत. तर इथं बघा तुम्हाला पार्ट जोडताना इथं ज्या पद्धतीने जोडता येत असेल तशा पद्धतीने तुम्ही जोडायचं आहे. तर बघा इथं प्रिन्सेसची कटोरी आहे तर ती सरळ बाजूने ठेवली आणि तिच्यावरती आपल्याला साईड पार्ट आहे तर तो उलट्या साईडने ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असं दोघं पार्ट आपल्याला जॉईंट करायला सोपं जाईल. तर अशा पद्धतीने बघा आता अर्धा इंचाची मार्जिन धरून आपल्याला व्यवस्थित असं इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथं बघा जे मुंड्याचा आकार जिथं आपण जॉईंट करतो आता तिथं बघा मी डबल शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर डबल शिलाई लगत टाकून घ्यायची आहे. म्हणजे ते पार्ट आहे तर ते पॅक होतात, उसवणार नाही ते त्यासाठी. आता इथे बघा परफेक्ट असा पफ आलेला आहे ब्लाऊजला. तर बघू शकता इथं. तरीसुद्धा आपण बघा एक ट्रिक वापरणार आहोत इथं या ब्लाऊजसाठी. तर इथं या पद्धतीने उलट्या साईडने पार्ट आहे तर तो अशा पद्धतीने घडी घालून घ्यायचा आहे. जसं मी तुम्हाला दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने. आता दोघं पार्ट आपण जिथे जॉईंट केलेले आहे त्याची शिलाई दिसते तर तिथून आतल्या साईडला अशा पद्धतीने 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे बघा. त्याचं सेंटर काढून घेतलं आणि जसं आपण इथं जो 4 टक्स ब्लाऊज असतो तर त्याला आपण टक्स शिवतो ना तेवढा आपल्याला इथं टक्स शिवून घ्यायचा आहे. म्हणजे बघा इथं पफ एकदम परफेक्ट असा आलेला आहे. ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसतो. आता दुसऱ्या साईडचा जो पार्ट आहे तर तो सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने इथं जॉईंट करणार आहोत. तर त्यासाठी इथं बघा कटोरी जी आहे प्रिन्सेसची तर खालच्या साईडला मी सरळ बाजूने ठेवली आणि या पद्धतीने बघा साईड पार्ट आपल्याला उलट्या साईडने ठेवत अर्धा इंचावरती बघा शिलाई टाकायची आहे. म्हणजे व्यवस्थित असं आपले दोघं पार्ट इथं जॉईंट होतात. तर खालच्या साईडला सुद्धा शिलाई लॉक करून घेतली. आता इथं बघा वरच्या साईडला सुद्धा मी शिलाई लॉक करून घेतली. डबल शिलाई टाकतोय आपण तर त्यासाठी धागे वगैरे लगेच कट करून घ्यायचे आहे. तेवढंच ब्लाऊजला फिनिशिंग वाढते. आता या साईडचा पार्ट आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला तीच ट्रिक वापरायची आहे. म्हणजे हुकाकडील बाजू असते, हुक लावतो, हुक पट्टी लावतो आपण ते साईडला. तर ते साईडचं अशा पद्धतीने घडी घालायची आहे. आता शिलाई जिथं मारलेली आहे, मध्ये पार्ट आपण जॉईंट केलेले आहे तिथून आतल्या साईडला तिथं 2 इंचावरती मार्किंग करून टक्स आहे तो शिवून घ्यायचा आहे. आता दोघं पार्ट आपण जॉईंट करून घेतले तर बघा इथं खाली तुम्हाला हे टोक दिसत असेल तर ते आता इथं कटिंग करून घेऊया. म्हणजे आपल्याला बघा कमरपट्टी लावायला सोपं जाईल. तर कशा पद्धतीने बघा आता एक पार्ट मी सरळ ठेवला आहे त्याच्यावरती दुसरा पार्ट उलट्या साईडने ठेवून थोडंसं बघा पाव इंच एवढा कापड मी कट करून घेतलेला आहे. तर थोडंसं तिथं टोक वगैरे येत होतं तर त्यासाठी म्हणजे आपल्या इथं कमरपट्टी लावून एकदम परफेक्ट असा हा ब्लाऊज बसतो. आता कमरपट्टी लावण्यासाठी इथं बघा मी पट्टी घेतलेली आहे. तर ती साधारण इथं बघू शकता 1.5 इंच एवढी पट्टी आहे. तर तुमच्याजवळ जेवढा कापड असेल तेवढा घ्यायचा आहे. आता का बरं एवढी मोठी घेतली पट्टी मी कमरपट्टी? कारण बघा जेवढे आपण पट्टी तुम्ही इथं 3 इंचाची सुद्धा पट्टी लावू शकता. कमरपट्टी आहे ती. म्हणजे या ब्लाऊजला जरी बेल्ट राहत नाही म्हणजे क्रॉसपट्टी राहत नाही, तर जेवढी आपण इथं कमरपट्टी लावली, तो ब्लाऊज आहे तर परफेक्ट असं अंगामध्ये बसतो. तर त्यासाठी अशा पद्धतीने मी ही 1.5 इंचाची पट्टी लावलेली आहे. आता अर्ध्या इंचावरती शिलाई टाकून घेतली. परत आपण दाबटीपची शिलाई टाकून घेतली आणि अशा पद्धतीने बघा पट्टी आहे ती आतल्या साईडला फोल्ड करून आपल्याला व्यवस्थित असं कोपऱ्यावर इथं शिलाई टाकायची आहे. एकदम कोपऱ्यावरती. हे बघा या पद्धतीने म्हणजे फिनिशिंग तेवढेच ब्लाऊजला आतल्या साईडला सुद्धा राहते. एक्स्ट्राचा कापड होता तर तो मी इथं कट करून घेतलेला आहे. तर पहा इथं पफ एकदम परफेक्ट आलेला आहे ब्लाऊजला. आता दुसऱ्या साईडची पट्टीसुद्धा कमरपट्टी आपण त्याच पद्धतीने लावायची आहे. तर पार्ट आहे तो सरळ असा ठेवायचा आहे. आता जिथं बघा दोघं पार्ट आपण जॉईंट केलेलं आहे तिथं बघा थोडीसं आपल्याला इथं एक चुनी घ्यायची आहे. म्हणजे ती पट्टी आपली कमरपट्टी आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होते त्यासाठी. आता बघू शकता या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे. म्हणजे तेवढीच आपली ब्लाऊजला फिनिशिंग वाढते आणि ब्लाऊजसुद्धा दिसायला सुंदर दिसतो त्यासाठी.
तर बघा इथं एक्स्ट्राचं कापड आहे तर मी कट करून घेतला. तर इथं बघू शकता दोघं पार्ट आपण रेडी करून घेतलेले आहेत. इथं बघा ही कमरपट्टी दोघं पार्टला लावून घेतली. आता हुकपट्टी आणि इथं जी लूज पट्टी आहे तर ती कशा पद्धतीने लावायची ते पाहणार आहोत. तर हुकपट्टीसाठी बघा मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. आता हुकपट्टी आहे तर ती उजवा हाताकडे त्या पार्टला लावायची आहे आपल्याला. आता ही पट्टी आतल्या साईडला फोल्ड होते तर त्यासाठी बघा सरळ पार्ट ठेवलेला आहे. त्याच्यावरती पाव इंचापेक्षा कमी अंतर धरून मी शिलाई टाकून घेतली. त्याच्यानंतर परत बघा दाबटीपची शिलाई टाकलेली आहे. म्हणजे ती पट्टी जी लावलेली आहे हुकपट्टी तर ती फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला फोल्ड होते. आणि त्याच्यानंतर बघा इथं या पद्धतीने आपल्याला कोपऱ्यावरती एकदम शिलाई टाकायची आहे. म्हणजे तेवढंच आपला ब्लाऊज आहे तर तो फिनिशिंगमध्ये दिसतो. तर त्यासाठी आता एक एक्स्ट्राची इथं हुकपट्टी कट करून घेतलेली आहे मी. आता दुसऱ्या साईडला बघा लूज पट्टी लावायची आहे. तर ती किती इंचाची घ्यायची ते बघा इथं. तर 2.5 इंचाची एवढी मी पट्टी घेतलेली आहे डबल फोल्ड करून. आता उलट्या हाताकडे आपण ही लूज पट्टी लावत असतो. तर तो पार्ट आहे तर तो उलट्या साईडने ठेवायचा. त्याच्यानंतर बघा पाव इंचापेक्षा कमी अंतर पकडायचं आहे आपल्याला इथं आणि शिलाई टाकायची आहे. म्हणजे 2 लाईन एवढं तुम्ही जरी शिलाई टाकली तरीसुद्धा चालेल. परत एक इथं दाबटीपची शिलाई टाकून घेतली म्हणजे ती पट्टी आतल्या साईडला जे वरच्या साईडला फिनिशिंगमध्ये फोल्ड होईल. आता इथं बघा खालच्या साईडला धागे वगैरे निघत होते तर ते व्यवस्थित पकडायचे आहे. अशा पद्धतीने बघा पट्टी आहे ती आपल्याला लूज पट्टी व्यवस्थित अशी इथं फोल्ड करून घ्यायची आहे. तर जी आपण ही पट्टी लावतोय लूज पट्टी तर ती एक्स्ट्राची लावतोय कारण बघा जेव्हा ब्लाऊज शिवून रेडी होतो तेव्हा बघा ब्लाऊज घातल्यावरती आतल्या साईडला गॅप दिसत नाही. तर त्यासाठी एक्स्ट्राची पट्टी लावायची असते. आता इथे बघा दोघं पार्ट आपले रेडी झालेले आहे म्हणजे हुक आणि लूज पट्टी आपण लावून घेतली. तर गळ्याचे शेप बघू शकता तुम्ही या पद्धतीने आलेला आहे. कस्टमरने सांगितलं थोडंसं गळा जो आहे तो डीपमध्ये मला पाहिजे थोडासा म्हणजे पसरट पाहिजे त्यांना. तर त्यासाठी बघा या पद्धतीने मी उलट्या साईडने इथं दोघं पार्ट ठेवून घेतलेले आहे. आता बघा थोडंसं इथं पाव इंच एक्स्ट्रा कापड मी या पद्धतीने इथं मार्किंग करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. हुकपट्ट्या आहे ते तेवढ्याच आहे. फक्त आपण वरच्या साईडला थोडासा गोलाकार पद्धतीमध्ये इथं गळ्याचा शेप देऊन दिलेला आहे. आता बघा त्याला डायरेक्ट कटिंग न करता पहिले शिलाई टाकून घ्यायची. त्याच्यानंतर तेवढा पार्ट आपण कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा इथे एका साईडचं मी कटिंग करून घेतलं. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम बघा याच पद्धतीने आपल्याला पहिले मार्किंग करायचं आहे आणि तेवढा पार्ट आपण इथं कटिंग करायचा आहे. कारण बघा आपण अस्तर जोडलेलं आहे तर ते व्यवस्थित राहायला पाहिजे तर त्यासाठी. तर बघा आता तुम्हाला दाखवते पुढचा गळा आपला कसा आलेला आहे ते. तर बघू शकता एकदम परफेक्ट असा गोल गळ्याचा शेप इथं आलेला आहे. म्हणजे ब्लाऊज घातल्यावरती एकदम परफेक्ट असा बसेल. आता गळ्याला आपल्याला बघा गळपट्टी लावायची आहे तर त्यासाठी तिरकस पट्ट्या मी कापडाच्या कटिंग करून घेतलेल्या आहे. कारण अस्तर उरलेलं नव्हतं तर त्यासाठी. आता इथं बघा अर्धा इंच कापड किंवा पाव इंच कापड इथं हुकपट्टीकडे सोडलेलं आहे मी आणि 2 लाईनी म्हणजे आपल्याला पाव इंचपेक्षा कमी अंतर पकडून इथं शिलाई टाकायची आहे. तर बघा इथं दोघं पार्ट आपण व्यवस्थित असं खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आणि पट्टी आहे ती डबल फोल्ड करून अशा पद्धतीने शिवून घ्यायची आहे. आता इथे बघा छोटे-छोटे कट्स मारून घ्यायचे आहे. म्हणजे ते पट्टी ती आत आहे तर ती आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होईल त्यासाठी. आता इथे बघा छोटे-छोटे कट्स मारून झाल्यावरती आपल्याला ब्लाऊज आहे तो उलट्या साईडने फिरून घ्यायचा आहे. म्हणजे बघा इथं जी पट्टी आहे तिला एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. या पद्धतीने बघा आणि जो अर्धा इंच कापड आपण सोडलेला होता त्याला आतल्या साईडला फोल्ड करत आपल्याला पट्टी आहे ती शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता या पद्धतीने जसं मी तुम्हाला दाखवते आहे सेम त्याच पद्धतीने इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई लॉक करायची. तर पहा इथं परफेक्ट अशी फिनिशिंगमध्ये आपली इथं गळपट्टी लावून झालेली आहे. तर दुसरा पार्टसुद्धा सेम आपल्याला त्याच पद्धतीने इथे रेडी करायचा आहे. तर बघा इथं व्यवस्थित असं शोल्डरपासून ही पट्टी जॉईंट करत यायचं आहे आपल्याला. तर डबल फोल्ड करून घ्यायची पट्टीला. त्याच्यानंतर पाव इंचपेक्षा कमी अंतर पकडायचं आहे आणि शिलाई टाकायची आहे व्यवस्थित अशी. तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही. थोडं-थोडं पकडत आपल्याला जसं आहे तसं राऊंडमध्ये फिरवायचं आहे आणि व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. आता इथे बघा जो पहिले आपण पार्ट जॉईंट केलेला आहे तर त्याची हुकपट्टी आणि आता जो आपण गळपट्टी लावतोय तर ती पट्टी आहे तर ती व्यवस्थित येते की नाही ते. तर त्यासाठी चेक करायचं आहे. त्याच्यानंतर छोटे-छोटे कट्स मारायचे आहे गळपट्टीला आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पट्टी आहे ती फिनिशिंगमध्ये शिवून घ्यायची आहे. तर बघा इथं आतल्या साईडला मी पट्टीला फोल्ड करून घेतलं. तिथं डबल शिलाई टाकून घेतली लूज पट्टीच्या तिथं आणि त्याच्यानंतर बघा एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकून घेते. म्हणजे फिनिशिंगमध्ये आतल्या साईडला सुद्धा ब्लाऊज चांगला दिसेल आणि वरच्या साईडला सुद्धा गळपट्टी आहे ती फिनिशिंगमध्ये आपली रेडी होते. तर इथं बघा व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्रा कापड असेल तर तो कट करून घ्यायचं. धागे वगैरे कटिंग करून घ्यायचे आहे.
तर बघा इथं या पद्धतीने दोघं साईडचे आपण पार्ट इथं रेडी करून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही. तर पहा इथं गळासुद्धा एकदम परफेक्ट असा गोल आलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. त्याच्यानंतर बघा आय बनवून घ्यायची आपल्याला इथं. तर तुम्ही जर या पद्धतीने मशीनचे आय बनवत असाल तर या पद्धतीने बनवायचे आहे. तर बघा इथं मार्किंग करून घ्यायचे, म्हणजे जेवढं जेवढे तुम्हाला हुक लावायचे आहे तेवढं खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे. तर त्याच्यानंतर नाही तर तुम्ही बघा पेनाने सुद्धा इथं मार्किंग करून त्याच्यावरती शिलाईन टाकू शकता, म्हणजे तुमचे आय जे आहे तर ते परफेक्ट येतील. तर या पद्धतीने बघू शकता मी 6 आय बनवून घेतलेले आहे आणि व्यवस्थित असं इथं आता शिलाईन टाकून घेते. तर बघा पुढचे पार्टसुद्धा आपण या पद्धतीने रेडी करून घेतलेले आहे, बघू शकता. आता ब्लाऊजची आपण फिटिंग पाहणार आहोत. तर ब्लाऊजची फिटिंग करण्यासाठी इथं बघा ब्लाऊज आहे तो पाठीमागचा पार्ट त्याला सरळ बाजूने ठेवलेला आहे बघा मी, आणि त्याच्यावरती पुढचा पार्ट आहे तर त्याला उलट्या साईडने ठेवलेला आहे. आता गळ्याच्या तिथं अर्धा इंचावरती शिलाईन टाकून आपल्याला बघा व्यवस्थित अशी शिलाईन लॉक करायची आहे गळ्याच्या साईडला. त्याच्यानंतर बघा इथं आपण दोघं पार्ट आपण फिटिंग करतो तर ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचे आहे. तर खालीवर असेल तर तो पार्ट इथं कट करून घ्यायचा आहे. तर इथं बघा कटिंग परफेक्ट होती, तर त्यासाठी इथं परफेक्ट असा हा ब्लाऊज आपला रेडी होतोय. तर गळ्याच्या साईडला 2-3 शिलाईन टाकायची आहे, म्हणजे ब्लाऊज घातल्यावरती तो उसवणार नाही त्यासाठी. इथं बघा या साईडचा पार्टसुद्धा आपण अशा पद्धतीने आता इथं चेक करून घेऊया. तर बघू शकता परफेक्ट असा आलेला आहे. मुंड्याचे शेपसुद्धा परफेक्ट दिसतात. तर त्यासाठी आता इथं बघा थोडंसं एक्स्ट्रा वाटत होतं ते मी इथं कट करून घेतलेलं आहे, म्हणजे जोडताना ते तिरकस झालं होतं त्यासाठी. आता इथं बघा आपल्याला बाही जोडायची आहे. तर बाही जोडण्याआधी ही ट्रिक वापरा, तुमचा ब्लाऊज आहे तो परफेक्ट बसेल. आता वरच्या साईडला बघा पाठीमागचा पार्ट आहे आणि खालच्या साईडला पुढचा पार्ट. तर बाही आपल्याला त्याच पद्धतीने ठेवायची आहे बघा, मी तसे ठेवलेले आहे. आता एका साईडची बाही आपल्याला घ्यायची आहे, म्हणजे जोडण्याआधी तर तिचं सेंटर पॉईंट काढायचा आहे. एखादी बाही एक्स्ट्रा असेल तर ती कट करून घ्यायची आहे फिटिंगच्या साईडला, म्हणजे व्यवस्थित आपली फिटिंग इथं ब्लाऊजची होते. आता शोल्डर जॉईंट केलेला आहे तिथं आपण बाहीचं सेंटर काढलेलं आहे तर ते ठेवायचं आहे. आणि इथं बघा 1/2 इंच किंवा तुम्ही शिलाई मार्जिन जेवढं सोडलं असेल त्याच पद्धतीने इथं मार्किंग करून तुम्ही अशा पद्धतीने शोल्डर आहे तिथून आपल्याला बाही आहे ती एका साईडने जोडून घ्यायची आहे. आता दुसऱ्या साईडने बाहीला मी अशा पद्धतीने मार्किंग करून व्यवस्थित असं इथं बघू शकता. तर त्याच पद्धतीने व्यवस्थित असं बघा दोघं साईडने आपल्याला बाही आहे ती तशी जोडायची आहे, ओढायची नाही, म्हणजे ती उरतसुद्धा नाही आणि परफेक्ट अशी तिची फिटिंग येते. तर आता बघा बाहीला संपूर्ण इथं शिलाईन टाकायची आहे. खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा. अशा पद्धतीने बघा शिलाईन टाकून झाल्यावरती आपल्याला सरळ बाजूकडून एक शिलाईन टाकायची आहे. तर दोघं साईडचे पार्ट म्हणजे फिटिंग पुढचा आणि पाठीमागचा पार्ट व्यवस्थित पकडायचे आहे फिटिंगच्या साईडला. आणि धागे वगैरे निघत असतील तर ते आतल्या साईडला परफेक्ट असे फिट होतात. तर त्यासाठी म्हणजे निघत नाही ते, त्याची फिटिंग परफेक्ट होते. तर त्यासाठी सरळ बाजूकडून आपल्याला इथं एक शिलाईन टाकून घ्यायची आहे 1/2 इंचपेक्षा कमी अंतर पकडून. म्हणजे ब्लाऊजला जर धागे निघत असतील ब्लाऊजचे तर ते आतल्या साईडला फिटिंग करताना ते निघणार नाही त्यासाठी. आता दुसऱ्या साईडला सुद्धा बाही आहे ती सेम आपण त्याच पद्धतीने जॉईन करणार आहोत. तर त्यासाठी सर्वात पहिले बाहीला व्यवस्थित चेक करायचं आहे. बाहीचं सेंटर पण काढायचं आहे. त्याच्यानंतर बघा बाहीला आपण जिथं शोल्डर जॉईंट केलेले आहे तिथे व्यवस्थित ठेवून अशा पद्धतीने बघा ओढायची नाही बाही, जशी आहे तशी फिरवत आपल्याला व्यवस्थित असं शिलाईन टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथं शोल्डरपासून इथं एका साईडने बाही आहे ती शिवून घेतलेली आहे मी. दुसऱ्या साईडला सुद्धा आपण त्याच पद्धतीने बघा व्यवस्थित जसं आहे तसं फिरवत आपल्याला शिलाईन टाकून घ्यायची आहे. तर या पद्धतीने बघू शकता व्यवस्थित असं शिलाईन टाकून घ्यायची आहे. तर इथे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपण व्यवस्थित असं शोल्डरपासून सुरुवात केली बाहीला शिलाईन टाकायला. आता संपूर्ण बाहीला इथं शिलाईन टाकायची आहे. जो पण पार्ट आपण जॉईंट करतो तर त्याला बघा डबल शिलाईन लगेच टाकायची, म्हणजे शिलाईन निघत नाही त्यासाठी. आता इथे बघा बाहीसुद्धा परफेक्ट एका साईडने आपण जॉईंट करून घेतली. आता फिटिंगच्या साईडला एक शिलाईन टाकून घ्यायची आहे कोपऱ्यावरही एकदम कोपऱ्यामध्ये. तर बघू शकता इथं या पद्धतीने व्यवस्थित असं मी शिलाईन टाकून घेतली. तर इथे बघा शिलाईन टाकल्यावरती जेवढा पार्ट एक्स्ट्रा असेल, धागे वगैरे निघत असतील तर ते कटिंग करून घ्यायचे आहे, म्हणजे फिटिंग करायला सोपं जाईल. आता बघा ब्लाऊजची आपल्याला पूर्ण इथं उलट्या साईडने फिरून घ्यायचं आहे ब्लाऊजला, म्हणजे फिटिंग करायला सोपं जाईल. तर त्यासाठी आता बघा इथं या पद्धतीने उलट्या साईडने ब्लाऊज फिरून घेतला. आता एकदम कोपऱ्यावरती इथं शिलाईन टाकायची आहे, 1/2 इंचावरती टाका तुम्ही. तर बाहीच्या तिथं बघा शिलाईन लॉक केली मी. त्याच्यानंतर सरळ अशी शिलाईन आपल्याला खालीपर्यंत कमरेपर्यंत आणायची आहे, तिथं सुद्धा शिलाईन लॉक करायची आहे. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण एक शिलाईन टाकून घेऊया, नंतर फिटिंग आपण करणार आहोत ब्लाऊजची.
तर अशा पद्धतीने बघा दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपण त्याच पद्धतीने पाव इंचवरती खालचा कापडसुद्धा व्यवस्थित पकडायचा आहे आणि इथं पाव इंचवरती आपल्याला शिलाईन टाकायची आहे. तर वरच्या साईडला सुद्धा शिलाईन लॉक करायची आहे, खालच्या साईडला सुद्धा. आता इथं बघा दंडघेर तुमचं जेवढं असेल तेवढं इथं घ्यायचं आहे. तर इथं बघा 6 इंच दंडघेरचं माप टाकलेलं आहे मी. त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग तुमचा जेवढा असेल तेवढा घ्यायचा आहे. तर इथे बघा 8.5 इंच छातीचा चौथा भाग, चौथी साईजचा हा ब्लाऊज आहे त्यासाठी. तर 8.5 इंच खाली घेतलेला आहे. तर इथं बघा कमरेच्या साईडला मी 7.25 इंच घेतलेला आहे. तर या पद्धतीने सरळ अशी लाईन आखून घ्यायची आहे. तुमची जेवढी कमर असेल त्यानुसार तुम्ही तिथं माप टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा मी माप टाकून घेतलेलं आहे आणि एक शिलाईन टाकून घेतलेली आहे फिटिंगची. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने बघा आपल्याला दंडघेरचं माप टाकायचं आहे 6 इंच. त्याच्यानंतर बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे इथं 8.5 इंच. आता लूजपट्टी एक्स्ट्रा घेतलेली आहे ती सोडून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. कमरेच्या साईडला बघा मी एका साईडला 7.25 इंच घेतलं आणि दुसऱ्या साईडला 7.5 इंच घेतलेला आहे. आता तिघं पॉईंट जोडून बघा एक मार्किंग करून घेतली आहे मी खडूने आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता इथं व्यवस्थित असं आपण दोघं साईडने फिटिंगची मापं टाकून घेतलेली आहे. आता इथं बघा ब्लाऊज उलट्या साईडने फिरून तुम्हाला दाखवते मी ब्लाऊजची फिटिंग कशी आलेली आहे. तर इथे बघू शकता खूप सुंदर असा आपला ब्लाऊज हा रेडी झालेला आहे 34 साईजचा. पाठीमागच्या भागाला बघा शोचे हुक लावून दिलेले आहे मी. ब्लाऊज आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये आपला रेडी झालेला आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.